नमस्कार, मी स्नेहज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण एक स्नॅक्सचा पदार्थ बनवणार आहोत। पोटॅटो स्टिक्स किंवा पोटॅटो फिंगर्सही म्हणू शकता तुम्ही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ते कढई घेतलेली आहे, यात एक छोटा चमचा तेल घालूयात। याच तेलात बारीक रवा घालूयात। रव्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे। यातच चिली फ्लेक्स घालणार आहोत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। धणे पावडर घालणार आहोत, चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर इथे थोडी मी जास्तच घालतेय। यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे। सगळे सुके जिन्नस मिक्स करून घेऊयात। यात पाणी घालायचं आहे। जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा डबल यात पाणी घालणार आहोत। पाणी थोडंफार कमी जास्तही लागू शकतं। पाणी घातल्यावर हे सगळं मिक्स करून घेऊया। बघू शकता रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे। तुम्ही जर जाड रवा घेतलात तर पाणी थोडं जास्त लागू शकतं। पोटॅटो स्टिक्स साठी लागणारा मसाला तयार आहे। ते उकडलेले बटाटे किसून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता बटाटा किसून घेतलेला आहे। ते तुम्ही हाताने स्मॅश करू शकता, पण बटाटा किसून घेतला तर पटकन असा मिक्स होतो, त्यामुळे आपण किसून घेतलेला आहे बटाटा। इथे मसाला घालूयात। जो मसाला तयार करून घेतला होता तो यात घालणार आहोत। आणि जे पोहे घेतले होते ते थोडे हलके गरम करून त्याची रवाळ अशी पावडर करून घेतलेली आहे, ते यात मिक्स करूयात। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ते गोळा तयार करून घेतलेला आहे। यातच कॉर्नफ्लॉवर घालूया। हेही मिक्स करून घ्यायचं आहे। पोटॅटो फिंगर्स किंवा स्टिक्स तयार करण्यासाठी इथे कटिंग पॅड घेतलेला आहे। त्यावरच थोडं तेल घालूयात जेणेकरून खाली चिकटू नये। तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। गोळा तेलावर ठेवलेला आहे, इथे पसरवून घ्यायचं आहे। जर हाताने गोळा पसरत नसेल तर तुम्ही इथे जे आपलं लाटणं असतं चपाती लाटण्याचं त्याचाही वापर करू शकता। अगदी इझिली हे पसरलं जाते याने। याचे आता स्टिक्स कट करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकाराचे हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही इथे स्टिक्स तयार करू शकता। एकाच आकारात हे कट करून घेणार आहोत। आणि जे उरलेले पीठ आहे, जो गोळा राहिले त्याचा परत गोळा तयार करून परत स्टिक्स तयार करू शकता। जे स्टिक्स कट केले होते त्याला हातानेच असा गोलाकार आकार द्यायचा आहे। इथे सगळे पोटॅटो स्टिक्स असे रोल करून घेतलेले आहेत, ते फ्राय करून घेऊयात। ते स्लरी तयार करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, साधारण 2 चमचे एवढं। यातच पाणी घालूयात, मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घातलेलं आहे। आता यातच चिली फ्लेक्स घालूयात, दिसायला खूप छान दिसतं। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं। मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा। इथं थोडी कोथिंबीर घातली आहे मी, पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नसेल घालायचे तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। इथे पोटॅटो स्टिक्स घेतलेला आहे, ते या स्लरी मध्ये डिप करून घेऊयात। ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घेऊयात।
पॅनमध्ये तेल तापलेलं आहे. यात हे पोटॅटो स्टिक्स घालूयात आणि हे दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता पोटॅटो स्टिक्स किंवा पोटॅटो फिंगर्स हे तयार आहेत. हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात.